मन मंदिरा गजर भक्तीचा. गुण माया सगुण गुण माया. कळलं का तुम्हाला? 21 स्वर्गावरती माडी, हे 21 मणके आहेत. आणि ही माडी देखे द्वार खिडकी उघडी, आगाध माया आली कोलाटीण खेळाया. सगुण गुण माया सगुण गुण माया आली ही तिथे सुचलेली कोलाटीण आहे. आणि अध्यात्मातली कळसाची आला गडे निर्गुणाचा डोंबारी, सोहम शब्दे ढोलगे पिटी, चला जाऊ पाया आली कोलाटीण खेळाया. काय तिचा खेळ. एकाशी मारी डोळा, दुसऱ्याशी घ्याजी म्हणे विडा. या सगळ्या भागवतातल्या हव्यात, माझ्या गाठचं एक शब्द नाही. काय खेळ करायचा, सगळ्याला वाटायचं माझ्याकडे बघते बरं का. कोणाला डोळा मार, कोणाला पान दे, कोणाला काय दे, कोणाला टपली मार. आणि खेळ झाल्यानंतर मालकाचा हात धरून निघून जात होती. कळलं का तुम्हाला? सगळी शंक करत बसायची. माझं बोलणं कळलं का? खेळ झाला की जो वाजवायचा ढोल त्याचा हात धरून जात होती. हे उगीच तुझ्याकडे किती वेळ बघितलं, माझ्याकडे. मूर्ख लेगाचा सगळ्याला सोडून निघून गेली. याडा कुठला. कसं लिहिलंय बघा. मी तुम्हाला काय सांगू, नाथ म्हणजे रंगेल. संसारामध्ये रंगून गेलेले ज्ञानोबारायच्या पुढचा अवतार आहे. असे कसे बघा, एकाशी मारी खडा, दुसऱ्याशी घ्याजी म्हणे विडा. हो काय. मी म्हटलं नाथ बाबा हे कुठे? अरे म्हणले तिथे जाऊन बघितलं, त्याच्याकरता ही ओवी सुचली. सर्व जर चैतन्याचा विलास आहे तर इथे नावं ठेवायचं काय कारण आहे? कोणत्या दृष्टिकोनातून बघता. आणि म्हणून 15 दिवस गेले. मग एक दिवस म्हणाले, ही अशी फालतू कहाणी गाण्यापेक्षा ज्यांनी गळा दिलाय त्याच्याकरता का? ज्यांनी गळा दिलाय त्याच्याकरता का? नाथांचा अभंग गाऊ लागली, प्रेमाने गाऊ लागली, आवडीने गाऊ लागली. प्रेमाने गाऊ लागली. ज्ञानोबारायची स्तुती गाऊ लागली, संतांची स्तुती गाऊ लागली. नाथांच्या मुखातून शब्द पडावे आणि तिने त्याला चाल लावावी. जीवनाला निराळी चाल मिळाली, जीवनाला निराळं वळण मिळालं. आणि एक दिवस म्हणाले, आता उद्यापासून मी येत नाही. वृत्ती पालटली. नाही म्हणाले, बाबा उद्या तुम्ही या इकडे, मी तुमच्याबरोबर कीर्तनाला येते उद्या. बाबा मी एकटे गेले तर मला धक्के मारतील, पण तुमच्याबरोबर आल्यानंतर मला कीर्तन ऐकायला मिळेल. येतो बेटा तुझ्याकरता. अनेक जीवांचा कराया उद्धार. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय, मी पतित कीर्ती वाणू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन महादोषी. आले आणि जेव्हा निघाली ती सगळे चकित झाले. रोज डोकवायचे या अँगलनी. काय नाथ पुढे सरकतायत का, ती पुढे सरकते का, काय भानगड चालली. दुसरे तर म्हणाले, एकमेव धारण जगतामधलं, सासराई तिकडे जावई तिकडे. अहो किती दुर्भाग्य माणसं असतील हो. संताला बघून संत वाटत नाहीत, तर संत नसणारला संत कसे करतील. आणि जेव्हा तिला कीर्तनात आणली, बसवली, बस बेटा ऐक कीर्तन. झालं. गिरजाबाईला सांगितलं, काम झालं तुझं. आता नात जायचे बंद झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी लगेच जावं हजर. हजर म्हटल्यावर तिने पायावर डोकं ठेवलं. सद्गुरुनाथा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, नातासारखा पद्मनाभ माझ्या दारात आला तुमच्यामुळे. तुम्ही आता विषय नाही, विषय भोगणारे नाहीत, तुमच्यामुळे नाथ माझ्याकडे आले. म्हणून पहिले गुरु तुम्ही माझे आणि नंतर सद्गुरुनाथ बाबा.
काय सांगितलं मी? कैवल्याही चढावा सांगितलं. जीवनमुक्त असताना माणूस विचार करत नाही, त्याला काय विचार करायची गरज नाही, लोकांना विचार करायला लावतो. काय भानगड आहे? भानगडीत अडकलेल्या माणसाला सगळ्या भानगडीत दिसतात. नाथांचं जीवन हे परिपूर्णतेचं जीवन होतं. म्हणून इथे म्हणतायत कैवल्याही चढावा. कोणी म्हणेल बद्ध आहे, अरे तिथे गेले कसे? अरे हे बघा, ज्ञानोबा म्हणाले, पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे फेडीत पापताप. गंगा जाते तेव्हा सगळ्या गावांचा उद्धार करत 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 जाऊन पोचते. तसं संतांचे अवतार सामान्यातल्या सामान्य माणसाचा उद्धार करण्याकरता अवतार आहे. म्हणून नाथाने विचार केला नाही. बरं एक लक्षात ठेवा, कोणीही जाणं चुकीचं आहे. हे बघा, नाथ महाराज अगदी 100% शास्त्रोक्त होते. त्यांची मुंज झाली होती, ज्ञानोबाराची झाली तरी नव्हती. 100% शास्त्रोक्त मुंज वगैरे झालेली व्यक्ती जेव्हा या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला जवळ घेते, तेव्हा ते संत आहेत का संताचे संत आहेत? किंबहुना मुकुटमणी आहेत, मुकुटमणी आहेत. म्हणून ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका अशी म्हण पडली. ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका ही म्हण का पडली? कारण ज्ञानोबारायांनी ही दिशा दाखवली. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? माहिती आहे ना, ज्ञानेश्वरी कोणाच्या ओट्यात टाकली? श्री ज्ञानेश्वरी येऊनी स्वप्नात. स्वप्नात येऊन सांगितलं, पाठांतराने ज्ञानेश्वरी अशुद्ध झालेली आहे, तू हे घे आणि प्रत शुद्ध कर, माझ्या गळ्याची मुळी काढ. गळ्याची मुळी काढ म्हणजे ह्यांनी नको ती भाषामध्ये घालून माझा घसा बंद केला आहे. माझं बोलणं कळलं का? काही काय माणसं बायका घरात म्हणतात, तुम्हाला खरं सांगू का, त्या घरात माझी एकदम गळेचेपी झाली आहे. म्हणजे तिला गळा कोणी जांभलं नाही, म्हणजे तिला आपलं मत प्रगट करायला जागा नाही. तसं ज्ञानेश्वरीमध्ये इतकी घुसवाघुसवी झाली की माझ्या गळ्याला मुळी लागली आहे, नाथा तेवढी तू काढ. आता केवढे अधिकार संपन्न असतील. मग त्याने तिथे लिहिलं आहे, शके 1212 ते टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखुकू झाला आणि ज्ञानेश्वरी मुळात शुद्ध होती, पण पाठांतराने शुद्धाबद्ध झाली आणि ती नाथानी प्रत शुद्ध केली. नाथानी प्रत शुद्ध केली पुन्हा. म्हणून नीट लक्षात घ्या की कैवल्याही चढावा. आता ही जी गोष्ट सांगितली ती कशात बसते? कोणी करू शकेल? ताकद आहे? कोलाटणीच्या पालात जायचे शक्य नाही. अहो त्या गल्लीतून सुद्धा जाताना घाम फुटेल, गल्लीतून जाताना सुद्धा वाटेल मला कुणी बघितलं तर माणसं काय म्हणतील. हे म्हणले कुणी काय म्हणू दे, मला माहिती आहे आणि मी काय आहे. शेवटी तेच माणसं म्हणायला आली, नाथ महाराज तुम्ही खरे संतात. नाही म्हणलं, पूर्वी म्हणलं तेच खरं आहे. काय पूर्वी जे मला शिव्या देत होता तेच खरं आहे, आता म्हणताय संत आहे. अहो तुमची जर माझ्यावर निष्ठा आहे तर तुमच्या मनात अशी विकल्प आलेच का? माझं बोलणं कळलं का? असे विकल्प आलेच का? इथे मला संत म्हणता आणि तिथे मला नावं ठेवता, अशी ड्युअल पर्सनॅलिटी कशाला पाहिजे? म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, कैवल्याही चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्य बुज्जू कालवा भक्तीचे गरी. अहो कैवल्य म्हणजे ऐसे जाण जे आपुलेनीची आपण तृप्त. कैवल्य शब्दाचा अर्थ काय? आपण आपल्या ठिकाणी तृप्त. कोणत्या तरी परिच्छिन्न विषय प्राप्त होऊन मी तृप्त होईन असं नव्हे. काय म्हणतात बघा, अहो कैवल्य म्हणजे ऐसे जाण जे आपुलेनीची तृप्त आपण, जे सर्वदा अपेक्षहीन आनंदरूप, जे आनंदरूप आहे बरं का. ते आनंदरूपच आहे, कशाची अपेक्षा नाही, पण आपलाच आनंद भोगण्याकरता आपण जगत आहे. त्या कैवल्याची प्राप्ती तैक सुदेशी ओळविली तृप्ती. म्हणून विषयाच्या ठाई रती विषयत्व नेगे. काही काही गाणं लोक दुसऱ्याकरता गातात. काही काही अशा असतात सकाळचा रियाज करतात तर सगळ्या खिडक्यांना दार बंद करतात. म्हणले तुम्ही गाणं इतकं चांगलं गाता, सकाळी तर छान गाता. म्हणजे लोकांना ऐकण्याकरता नाही, मी लोकांच्या करता गात नाही, मला बरं वाटतं म्हणून गातो मी. माझं बोलणं कळलं का? मी कशाकरता गातोय? माझा स्वत्वाचा आनंद भोगण्याकरता मी गातो, हे लोकांच्या करता गात नाही. ते मैफिलीला या, सकाळी गातो, माझ्या आवडीकरता गातो. मला आठवतं दादा महाराजांचे शेवटचे शब्द. हजारो माणसापुढे पंढरीच्या वाळवंटात कीर्तन केलं त्यांनी. शेवटचा काळ
एक मी तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत प्रवचन त्यांचं कधी बंद झालं नाही. शेवटी काय म्हणायचे माहिती आहे का, आता जास्ती श्रोते नको, एक 3-4 आवडीचे असले म्हणजे झालं. माझ्या बोलण्यात शंका काढणारे नको, शब्दाशी समरस होणारा श्रोता पाहिजे. 3-4 श्रोते असले खूप झालं. माझा मी रमून जातो. आजारी पडले तरी प्रवचन बंद नाही. सकाळी उठायचे 5 वाजता, रात्री ताप आलेला असायचा बरोबर 4-5, मरगळलेले असायचे असे, आणि सकाळी उठले की फ्रेश तोंड बिंड धुतलं की पर नाही घालून कपडे बदलून असे बसले प्रवचनाला की हां चला आता आपली संत वचनाची गुटी घेऊया. लहान मुलांना गुटी पाचतात ना, काय म्हणायचं, संत वचनाची गुटी घेऊया. आता एकदा गुटी घेतली की मग 7 दिवस पडून राहायचं. काय बोधाची अवस्था होती, काय बोधाची अवस्था होती. संतांच्या चरणावर जे मस्तक ठेवलं ते शेवटपर्यंत दुसऱ्या कुणाकडे मस्तक वाकलं नाही, संतांच्या चरणावरच ठेवलं. काय अवस्था आहे. नीट समजून घ्या, नात समजून घ्या. ही जी गोष्ट सांगितली ना ती कळसाची गोष्ट आहे, इतकी साधी गोष्ट नाही आहे. मनात विचार आला तरी आपल्याला लाज वाटते, आणि इथे प्रत्यक्ष घडत असताना सुद्धा लाज वाटली नाही. ही काय अवस्था आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले, त्या कैवल्याची प्राप्ती ते क्षुदेशी बोळविली तृप्ती, म्हणून विषयाच्या ठाई रशी विषयत्व नाही आहे. अरे ती स्वगोडी भोगत असल्या कारणाने तो विषयातून विषयाची गोडी भोगत नाही, विषयातून स्वप्रतीती घेतोय, म्हणून तो विषय त्रासदायक होत नाही. माझं बोलणं कळलं का. तो विषय काय त्रासदायक होत नाही. नाना विपाई नाना रस, ज्ञानी नातळे त्या रसाच, सकळ रसांचा जो रस आतुडला त्याची, सर्व रसांचा रस जो ब्रह्मरस, जो प्रेम रस, जो प्रभू रस, तो रस तो चाकत असल्या कारणाने इतर रसावर त्याचं लक्षच नाही आहे. विषय जरी इंद्रियावर ठेवले तरी विषयातून प्राप्त होणारा जो आनंद आहे तो विषयाचा नसून निजज्ञानाची प्रतीती आहे. या भूमिकेवर हे त्यांचे शब्द आहेत. ते काय म्हणायचे, जिभेवर विषय ठेवावा, पण विषय ठेवल्यानंतर जो आनंद मिळतो तो विषयाचा नाही, तो विषयाचा नसून आपल्या निजगोडी त्याच्यातून प्रकट होते. म्हणून इथे उभी आहे बघा, इंद्रियद्वारा यथा अनुगती प्राप्त विषया ते सेविती, परी सेविली ऐसे निर्णिती विषय स्फूर्ती स्फुरणा, तो इंद्रियाचे मेळे सुखे विषया माझी जरी लोळे, तरी विकाराचे मिटाळे न मळे बोधू जायाचा. तो तिथे गेला तरी त्याच्या तो मळ येतच नाही, त्याला अंगाला मळ तो लागतच नाही. इतकं काही काही कापडं अशी आहेत बघा की त्याला मळ लागतच नाही, पाणी पडलं तरी ते असं निघून जातं, नाही का. ताडपत्री वगैरे काय आहे, नाही का. बाकीचं कपडा असेल, आता मंडप आहे, कॉटनचा कपडा असेल सुकून घेतो, पण प्लास्टिकचं टाकलं तर गरगळून जातं. एवढा पाऊस बुजला, ते म्हणले एवढा पडला पण भिजलं नाही, ते म्हणले प्लास्टिक आहे. तसे यांची वृत्ती कशी आहे, त्याच्यात आहे. म्हणजे पावसात तर भिजते पण भिजली नाही. अर्थ कळला का. पावसात तर भिजते पण भिजली नाही. तसं इथे विषयावरी जरी लोळे तरी विषयाचे निविटाळे न मळे बोधू जयाचा, नाना विषयी नाना रस, ज्ञानी नातळे त्या रसास. या पुण्यामधली एक गोष्ट आहे, एका बीन वाजवणाराची गोष्ट आहे, मला नाव लक्षात नाही. आणि इतका सुंदर बीन वाजवणारा होता तो, बरं का. त्याने उतार वयामध्ये एका मुलीशी लग्न केलं. ती त्याच्यावर भाळलेली नव्हती, त्याच्या गुणावर भाळलेली होती. आणि लग्न झाल्यानंतर आंबट शोकी खिडकीतून डोकवायचे. याने त्यांच्याकडे बघितलंच नाही, बघायचंच नाही. रात्री 10 वाजले 11 वाजले की तिला सांगायचं बिन काढ बेटा. तिनेही काढायचं आणि यानेही काढायचं. रात्र त्या संगीताच्या आनंदामध्ये रोवायचे. मग माणसं, काय रे तुला दिसलं का. नाही म्हणलं, काहीच दिसलं नाही. तोही वाजवत होता आणि तीही वाजवत होती, आणि तुम्ही बाहेर वाजवत बसा. नाही मग त्यात ह्याच्यापेक्षा दुसरं काय सांगू. काय त्यांना जी अपेक्षा होती नाही का, ती कशावर भाळली होती, गुणावर गुणावर गुणावर. नीट लक्षात ठेवा. तेव्हा त्याच्यावर भाळलेली नव्हतं, म्हणजे विषयात अडकलेली नव्हती. तसं या ठिकाणी महाराज म्हणतात, नाना विषयी नाना रस,
ज्ञानी नातळे तया रसास सकळ रसांचा जो रस आतुडला जासी ज्याच्या प्रवाह आर पडे ते एकही आवडी आवडे त्यासी कैवल्याहुनी गाडे तेच होय. अरे त्या विषयातून जो प्रभू प्रेमाचा रस कैवल्याहुनी गाडे, कैवल्याहुनी गाडे त्याच्याही पलीकडे कैवल्या ही चढावा करीत विषय सेवा बोलिले तो भाव वरवा ऐसा असे. अगा विषयीचे सेवनी विकारुची नुठी मनी तरी कैवल्याहुनी तेच नेके. विषय सेवन करत असताना सुद्धा मनामध्ये विकार निर्माण न होणं हा कैवल्याही चढावा आहे. कळलं का आता तुम्हाला? नाथ तिच्या पाला जाऊन सुद्धा त्यांच्या मनात विकार उत्पन्न झाला नव्हे असं नव्हे, तिच्याही मनातला विकार काढून टाकला. म्हणजे विषयाच्या अधीन जाऊन सुद्धा विषयापासून आलिप्त मागे सरणं हा कैवल्याही चढावा आहे. कळलं का? अगदी जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि मी काही सांगत नाही, मला इथे बसल्यानंतर सोपं करता येतं तेवढं ते महाराज करतात आतून. असं नाही की मोठं मी काय मनन चिंतन बिंतन करतो असं काही नाही. या ओव्या मला लहानपणापासून माहिती आहेत म्हणून 2 दिवस पुस्तकसुद्धा हातात घेतलं नाही. आमचा रमेश म्हटला काही वाचायचं नाही का? नाही म्हटलं, सगळ्या पाठ आहेत त्या ओव्या. आता काय, आता तिथे बसल्यानंतर महाराज काय सांगतील ते बघायचं. मी तुम्हाला सांगू का, या 2 दिवसात जी कैवल्याही चढावा मी ओवी सांगितली हे माझ्या आयुष्यात मला कधी सुचलं नव्हतं. इथले पांडुरंगाचा, गणरायाचा आणि सद्गुरू दादा महाराज अप्पा महाराजांचा आशीर्वाद आहे. कारण ही ओवी अशी सोपी नाही आहे, चक्रावून टाकणारी ओवी आहे. कारण इतर तत्त्वज्ञानाचं जे ध्येय त्याला बाजूला सारायचं आणि भक्तीमध्ये सारायची ही काही साधी गोष्ट नाही आहे. हे ज्ञानोबारायासारखा तत्त्ववेत्ताच हे करू शकतो आणि त्यांचा शब्द असल्या कारणाने त्याला चॅलेंज कोणी करू शकत नाही, हे वैशिष्ट्य आहे. जसं प्रेसिडेंटच्या सहीला चॅलेंज कोणी करू शकत नाही तसं ज्ञानोबारायाने विषय मांडल्यानंतर मग उलटं सुलटं सांगतील ते काय आहे, तो जो आहे ना ते जीवनमुक्ता करता विषय आहे. बाबा महाराज एवढ्या लोकात कसं सांगतात कोणाला माहीत, हे असं फिरवायचं. मन मंदिरा गजर भक्तीचा.